आई राजा उद उद आई राजा नावाने चांग भलं मित्रांनो, तुमचं सर्वांचं छोटा पुढारी या विशेष कार्यक्रमात TV9 मराठीवर सहर्ष स्वागत करतो. आणि मागं देते तुळजाभवानी मंदिर. खरं तर मित्रांनो, तुळजाभवानीचा आशीर्वाद घेणारच आहोत आपण. आणि त्याआधी म्हणलं तुळजापुरात आहोत तर इकडे बघताय मावळ भावी भक्तांचा फॅन फॉलोअरचा. मित्रांनो, कसं आहे, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत. निवडणुका म्हणलं की आघाडी आली, पिछाडी आली, सर्वसामान्य जनतेचा कौल आला. आणि आई जगदंबेच्या दारात तर सर्व भाविक भक्त येतच असतात. ऑल महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून येत असतात. मग या भाविक भक्तांचा काय प्रश्न आहे बाबा? त्यांना स्वच्छता आहे का? राहण्यासाठी भक्ती निवास आहे का? जेवणाची सोय आहे का? ट्रस्ट त्रास देते का? पोलीस डिपार्टमेंट सहकार्य करते का? बाबा दमलो रे मी. अशा अनेक प्रश्न आहेत. म्हणजे विकास, गटार, नाली, रस्ता, सर्वसामान्य जनता क्या बोलते पब्लिक, बरोबर ना? तर आता बघूया की नेमका सर्वसामान्य जनता बोलते काय. आई जगदंबेचा आशीर्वाद तर घेतलेलाच आहे. आणि आता तुळजापुरातून सर्वसामान्य जनता नेमकं कोणाला आशीर्वाद देते आणि कुणाच्या पाठीमागे राहणार, त्याचबरोबर आई कुणाला कौल देणार, हे सगळ्यात महत्त्वाचं ठरतंय. चला तर मग बोला, आई राजा उद उद. तुळजापूर काय भाजप सरकार फसवा, शेतकऱ्याला मदत दिली नाही, काय नाही, आम्हाला नुकसान भरपाई दिली नाही, काय नाही, नुकसान भरपाई दिली नाही. मिळालं नाही, कुणालाच मिळालं नुकसान भरपाई मिळालं नाही. पण तुमचं काय याचं नुकसान झालंय? शेतात नुकसान झालं आमचं भरपूर, यात्रेत नुकसान झालं आमचं दसऱ्याच्या पावसामुळे. झालं वय मग बारा मिळालं आम्हाला भरपाई अजून. सरकार म्हणलं होतं नुकसान भरपाई देऊ, दिलाय का? दिला नाही, 1 रुपया दिला नाही सरकारनं आम्हाला अजून. काय वाटतं बरं, इकडं कुणाची सत्ता येऊ शकते? सत्ता इकडे कुणाची आता भाजपच्या विरोधात जाणार सगळी सत्ता इकडे. सगळी भाजपची भाजप तर म्हणते आम्ही आघाडीवर आहे. भाजपनं काय दिलं नाही, कुणाला दिलं नाही, काय अजून कुणाला काय दिलं नाही. काय दिलं नाही, कुणाला दिलं नाही अजून. काय भाविक भक्त येत आहे तिथं, आश्वासन भाजप सरकारच्या आश्वासन देण्याचे दुसरं काहीच नाही इथं. डायरेक्ट आश्वासन आहे, दुसरं काय नाही. 1 रुपया मिळाला नाही, कुणा शेतकऱ्याला अजून मिळाला. मला सांगा, भाविक भक्त इथं येत आहेत, त्यांची सोय आहे का व्यवस्थित? सोय आहे की भरपूर सोय इथे. भक्त निवास वगैरे आहे का? आहेत भरपूर बघतो. आपण रस्त्याची त्याची काम आहेत का? रस्त्याची काम आहेत भरपूर, गिडकर साहेबाची काम आहेत भरपूर. भरपूर. भरपूर काम. काय सर्वसामान्य जनता खरंच महागाईमुळे त्रास होतोय का? भरपूर मोदींची जीएसटी वाढवली आहे, सगळ्याला महागाई वाढवली आहे. हा. जनतेवर काय लक्ष नाही सरकारचं. बरोबर बरोबर. जनतेवर काय लक्ष नाही. काय नाही, सरकार सगळं फसवा. स्वच्छता महत्वाची. स्वच्छता पाहायला मिळते का तुळजापुरात? ते आता ते प्रत्येकाच्या नजरेतून पाहायला पाहिजे. प्रत्येक स्वतः ठरवायला पाहिजे का स्वच्छता ठेवायची का नाही. बरोबर बरोबर. आपण स्वतः पासून सुरुवात केली आता तर आपोआपच स्वच्छता निर्माण होईल. पण ती आता दिसत बघा, नाही. तुळजापूर अख्ख्या देशातून लोक इथे येतात. बरोबर. खरंच वाटतंय का विकसित आहे तुळजापूर? आता हे काय देतं त्यांनी ते आत्मपरीक्षण करायला पाहिजे. अजिबात नाही ना विकसित. कुठलीच सोय नाही. म्हटलं तरी इथे सोय नाही. सोय नाही. इथले लोक फक्त म्हणतात बाथरूमची सोय आहे, पण सोय नाही. बरं आता मला सांग, नाही मला एक प्रश्न विचारा. आता मी दर्शन घेऊन आलो, एक 3 महिन्याचं बाळ होतं, त्या ताईला दर्शनाला जायचं होतं आणि ते म्हणत होते 500 रुपये द्या. खरंच देवाच्या नाव काय खरंच देवाच्या नावाखाली बाजार मानला जातोय का? आपण गजानन महाराजांना जातो, गोंदवलेकर महाराजांना जातो, तिथं कशी व्यवस्था आहे. इथं कुलस्वामीनी इथं आत्मीयता आपल्याकडून पाहिजे ना. बरोबर बरोबर आहे. हे तसं होत नाही ना. आपणच सुरुवात करायला पाहिजे ना. बरोबर आहे. पैशाशिवाय काम नाही. पैशाशिवाय काय नाही. भावनेचा खेळ मांडला जातो आणि पैसे दिले की पैसे त्या माणसाला बरोबर व्यवस्थित दर्शन मिळालं. मला एक सांगा, बिगर पैशाचं सर्वसामान्य जनता चिंगरून मरते आणि जर पैसे दिलं की खरंच देवापर्यंत जाता येते का? हो, देवापर्यंत जातो. का बरं पैसे दिलं की देवापर्यंत जाता येते? बिगर पैशाचा माणूस देवापर्यंत जाऊ शकतो? देवालाच कळायला पाहिजे खरं पाहिजे तर काय काय नाही. म्हणजे लोक पैशासाठी देवाला येत आहेत का देवासाठी? म्हणजे आई तुझं भवानीचं काही नाही, पण काय वाटतं हे ट्रस्ट बदललं पाहिजे का? बदललं पाहिजे नाही, पण त्यांनी नियोजन केलं पाहिजे. प्रॉपर नियोजन केलं म्हणजे पाहिजे. इथल्या कर्मचाऱ्यापासून तिथं व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे की आणि ड्रायव्हरचं वगैरे इथं लोड जास्त भाविक येतात त्यांच्यासाठी व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे. बरोबर. रांगा व्यवस्थित केल्या पाहिजे, स्त्रियांच्या व्यवस्थित रांगा केल्या पाहिजे, पुरुषांच्या व्यवस्थित केल्या पाहिजेत. बरं जे इथं अपंग शौचालय वगैरे आहे आहेत का? शौचालय आहे का? इथं तर नाही दिसलं मला शौचालय. शौचालय नाही नाही दिसलं. काय वाटतं बरं तुळजापूरचा विकास वाटतोय का? नाही नाही नाही. इथं ऍक्च्युली जे ट्रस्ट आहेत त्यांनी इथं लक्ष दिलं पाहिजे. का बरं, म्हणजे असं काय अनुभव आला का गर्दीत की? एवढ्या गर्दीमध्ये मुलांना घेऊन हालच झाले ना. हा मग येऊन उपयोग काय? बरोबर आहे. बरोबर. जिथे आम्ही फुलं दिली त्यांनी असं पटकन लावलं आणि ढकललं. पण एकंदरीत कुठेतरी वाटतंय का भावनेचा खेळ होत चाललाय देवाच्या नावाखाली? हो नक्की. माझ्या मते तर होतोय. चपला वगैरे घालून यायलाच नाही पाहिजे मंदिराकडे. हा हा हा
काय त्यांची बी वाटतं हरासमेंट आहे ना, हा त्यांची बी हरासमेंट आहे. चप्पल जाते सगळे कचरा कुंडीमध्ये जाते हा चप्पल. हा काय वाटतं बरं इथल्या ट्रस्टींचं लक्ष आहे का? ट्रस्टींचं तसं लक्ष आहे, पण अतिक्रमणावर लक्ष ठेवतात ते पण. त्यांचा पण आपलं त्यांना बी नाही काय. बरं तुम्हाला विकताना काय अडचण येते का? नाही नाही त्रास उठवत देत वगैरे नाही काय उठवते आता पब्लिकला अडचण आल्यानंतर आम्हाला पण उठवावं लागतंय. हा 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 म्हणजे तुमच्या हक्काच्या जागा नाहीत म्हणायचं नाहीत. दर्शन काय मी नुसतं असा वर मानकाला मला बाहेर काढलाय. लगेच हा लगेच तिथं जडूनच होते मला काहीच नाही. काहीच ते नाही. भरपूर आतमध्ये माणसं भरपूर आहेत तिथं देवीचे सबोळ. हा, हा. बाहेर नाही माणसं. असं वाटतंय का माणसात देव आहे तिथं? काय नाही फक्त माणुसकी पाहिजे व्यवस्थित पाहिजे बाकी आपलं काय घेण्याचं नाही. बरोबर बाहेर निघायला पण रस्ता नाही, तिथं दुकान आहे दोन्ही बाजूला. काय काय बाहेर निघण्यासाठी दर्शन घेऊन बाहेर निघायला रस्त्यावरती हा. दोन्ही बाजूला लोक ते दुकानं लावलेल्यामुळं सगळे भक्तांना निघायला अडचण होते. त्याच्यामुळे चेंगराचे जर कोणी हे केले चेंगराचेगिरी होऊन आता अपघात होण्याची शक्यता आहे. बाजारीकरण चाललंय. तुम्ही जो पुजारी खाली आहे ना हा. त्याच्याकडे दर्शनाला गेल्यानंतर 5 मिनिटं थांबून देतात आणि साधा माणूस आला की त्याला पुढे ढकललं जातं. बाजारीकरणच चाललंय ना सगळं. बाजारीकरणच आहे. हो, काय वाटतं बरं एकंदरीत तुम्ही आलात इथं काही स्वच्छता होती का? स्वच्छता तर नाहीच नाही आणि अजिबात म्हणजे जे भाविक आहेत ज्यांच्यामुळे आपल्याला 2 रुपये भेटत आहेत त्यांना लुटायचं काम चालू आहे फक्त, अरे बाकी काहीच बाई. नाही. म्हणजे कुठेतरी यांना शिस्त वाटते का? नाही यांना काही नाही, यांना फक्त पैसे प्यारेत, बाकीचं काहीच नाही. हा, हा. हे जे अपंग आहेत, अंध येतात त्यांच्याबरोबर किती माणसं घेऊन येऊ शकतात लोक? बरोबर किती लोक घेऊन येऊ शकतात? एक दोन का एक हा, ना? दोघं. अहो तिथं गेट सोडलं ते 4-4, 5-5 माणसं घेऊन येतात. हा कोणता प्रकार? आम्ही 3-3 तास लाईन उभे असतो. बरोबर आहे. बरोबर. ठीक आहे, तुम्ही अंधे अपंग आहे, तुमच्यासाठी 1-2 माणसं पाहिजेत. बरोबर बरोबर आहे ना? बरोबर. हे लोक 4-5 लोक आतमध्ये घुसवतात आणि 3 तास आम्ही तटकलं म्हणजे काही अंधा कारभार अंधा म्हणावं कारभार लागेल. भरायला लागेल ना, काहीतरी शिस्त पाहिजे ना. काय करावं गरिबांना असं बसावं लागतं उन्हातानात. अहो होय. हा आमचा कोण विचार करतं गरिबाचा? अहो लाडकी बहीण आली की राव कोण आम्हाला देतं लाडक्या बहिणीला? ज्याला आहे त्याला आहे पगार, आम्हाला काय? काय ज्याला आहे त्याला आहे, तुम्हाला काय नाही? आम्हाला नाही पगार. काय तुम्ही लाडक्या सरकारची लाडकी बहीण नाही काय? नाही 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 लाडकी बहीण नाही का बरं? दिली ना आम्हाला पगार ते लाडक्या बहिणीचे. हा, श्रद्धावान परिचलभ्ये बरोबर. श्रद्धावान परिचलभ्ये परिचित ज्ञान दर्शनम. क्या बात आहे, क्या बात आहे. श्रद्धा असली की त्या ठिकाणी देव आहे. बरोबर. पण व्यवस्थित सोय आहे का म्हाताऱ्या माणसांना, त्यांना नेतात का? चांगले चांगले. थँक्यू मनापासून आभार. काय तो विकासच काय कायचाच विकास नाही, फक्त निधी येतोय, निधी कागदावर जातोय का? आपल्याला माहित नाही तसलं. काय नाही. लोकांमध्ये काहीतरी थोडीशी हाय भावना, विचाराची भावना, पण आता कोण धाडसी करणार कोण? हा. धाडसी करणार कोण? पण लोकांमध्ये भावना आहे, पण ट्रस्टीमध्ये भावना आहे का? नाही एवढी त्यांच्यामध्ये म्हणजे एवढी नाही की लोक बाहेरून एवढं कुठून येतात 1000 किलोमीटर 2,000 किलोमीटर पासून TS पण येतात इकडे, आंध्रावरून येतात इकडे, पण त्या लोकांना काही सुविधा असलं मला तर वाटत नाहीये. बरं मला सांगा, भाविक भक्त येत आहे, पोलीस डिपार्टमेंटचं लक्ष आहे का भाविक भक्तांवर? कशाचं पोलीस डिपार्टमेंट जे तुळजापूर मधलं आहे तिथं लक्ष आहे का? नाही, लक्ष तर दिसून नाही राहिलं. इथं पोलीस पण कोणी आढळलं नाही अजून हा, हा. आणि एक होमगार्ड सुद्धा नाही आढळला. पोलीस दूरची गोष्ट आहे. बरं काय वाटतंय बरं, एवढं मोठं दिवस आणि जगातून लोक येत आहेत, पण त्या मानाने तुळजापूर तसं आहे का? आता आम्ही जेमतेम आलेलो आहे, पण तसं वाटलं नाही आहे. याची कंपॅरिझन मध्ये शेगाव जर पाहिला आपण, हा तसली सुविधा तिथे झाली तर येणाऱ्या जनतेला किंवा श्रद्धाळूंना एवढा त्रास होणार नाही. अहो लाडकी बहीण आहेत का नाही सरकारची तुम्ही? मला लाडकी बहीण पगार नाही मला. का बरं सरकारची बहीण नाही काही? आम्ही सरकारचे आहे, हाताचा आहे मला. फक्त हाताचं आहे? हाताचा पगार आहे. हाताचा पगार आहे. आयला इथं तर नवलच बरं का. मतदान आहे का? आहे की बहीण आहे का? आहे की नाही नाही, सरकारचे पैसे येतात का? सरकारी इंदिरा गांधीनं देते मला पगार. इंदिरा गांधी देते, हा सरकार नाही देत. मग कोण देते? इंदिरा गांधीनं देते मला पगार. काय राव तुळजापूर मध्ये वाटतोय का विकास झालाय? भरपूर आमचे राणा दादा 1 नंबर आहेत. राणा दादा आणि ओम दादा ओम दादा चांगले आहेत. पण आता बघा दादा, तुम्ही जरी तुळजापूरचे असले तरी एक कडू बोलतो, फक्त सत्य मानायचे का? काय वाटतं बरं तुळजापूर भाविकांना की अनेक महाराष्ट्रातून लोक येत आहेत, पास सिस्टीम बंद झाली पाहिजे का चालू राहिली पाहिजे? कसं माहिती आहे आता ज्याला गडबड आहे, ज्याला वेळ नाही, हा. त्यांना पास होणं आवश्यकच आहे. पण पैसे देऊन खरंच देवाचं दर्शन होऊ तसं शकतं? नाही, पैशाचा विषय नाही इथं. तुम्ही येतो पुढारी आहोत,
तुम्हाला कुठंच गडबड आहे जायचंय तुम्हाला इथलं काम करून दुसरं पुढे काम आहे तुम्ही काय करणार आहोत बरोबर आहे ते पण तसं मला सांगा पुढाऱ्यांना पैसे लागतील का मग पुढारी असू कोण ज्याला गडबड आहे त्याला पैसे लागते इथं पैसे आता मला सांगा उद्या जर सीएम साहेब आले तर त्यांच्याकडून इथले ट्रस्टी 500 रुपये तेवढा घेणार का? मोठा वास घेऊ शकत नाही ना मी हा. ती बोलू शकत नाही 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 सर्वसामान्य नाही बोलू जनतेचा शकत आवाज ना आहे. तुम्ही सगळं खरं आहे. सर्वसामान्य जनतेने बोललंच सामान्य पाहिजे. जनतेने आम्ही एवढा मोठा वास घेऊ शकत नाही ना मी हाय जाईल बोलतो एवढं पोलीस डिपार्टमेंट आहे वाटतं का कुठं पोलीस डिपार्टमेंट आहे म्हणून कुठं कुठं दिसले पण एवढे पण नाही दिसले जेवढे दिसायला पाहिजे बरोबर आहे हे सर्वसामान्य जनतेचा म्हणणं आहे बाबा एकंदरीत खरं तर माझं तुला म्हणणं आहे की पास सिस्टम बंदच केली पाहिजे कशाला पास पाहिजे हो 500 रुपये दिले तर देवाच्या गाभाऱ्यात आणि 500 रुपये नाही दिले तर धक्का खाऊन मारायचं का कशासाठी का देवाच्या नावाखाली भाऊ करताय तुम्ही कशाला हेच माझं म्हणणं आहे नका करू एक बार मुख दर्शन घेऊन द्या लोकांना पण पास सिस्टम बंद करा आणि करायचीच असेल तर राजकीय नेत्यांपासून सुद्धा पास सिस्टम लागू करा मग बघू